Good morning, friends. In the previous lecture, we see about the various topics. In that, important point, growth hormone. In that, two types of growth hormone. The first one is growth promoter. In that, auxin, gibberellin, cytokinin included. While growth inhibitor hormones consist of ethylene and abscisic acid. या सगळ्या हार्मोनचे आपण कॅरेक्टरिस्टिक, फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ऍप्लिकेशन बघितले होते मागच्या लेक्चरला. आता नवीन सेपरेट टॉपिक जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे फोटो पिरियडिझम. मग आता सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड आहे. फोटो मीन्स लाईट, पिरियडिझम दॅट इज टाइम लिमिट. द फर्स्ट पॉइंट इन दॅट हायर प्लांट रिप्रोड्यूस sexually by producing special structure called flower. Higher plants. जे काही आपण कॅरेक्टरिस्टिक किंवा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याच्यामध्ये बघितलं होतं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि त्याच्यानंतर फेनेरोगॅम्स मध्ये आपण बघितलं होतं जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. मग हे जे काही हायर प्लांट्स आहे, जिम्नोस्पर्म झाल्या, एंजिओस्पर्म झाल्या, तर यांना हायर प्लांट्स म्हटलं जातं. म्हणजे यांच्यामध्ये वेल डेव्हलप अशी कंडक्टिंग सिस्टीम असते. त्याचबरोबर अदर ज्या कॅरेक्टरिस्टिक असतात त्या थॅलो, ब्रायो, टेरिडोफायटा यांच्यापेक्षा निश्चितच हाय क्वांटिटीमध्ये असतात. मग या ज्या हायर प्लांट्स आहे तर यांचं रिप्रोडक्शन, प्रजनन क्षमता जी आहे ती कोणत्या मार्गाने करतात, तर सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आणि या सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा सगळ्यात महत्वपूर्ण भाग जो आहे तो म्हणजे काय, झाडांची फुलं, फ्लावर्स. द सेकंड पॉइंट इज द रिस्पॉन्स ऑफ प्लांट टू द रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट अँड डार्क पिरियड विथ रिस्पेक्ट टू इनिशिएशन ऑफ फ्लावरिंग इज कॉल्ड फोटोपिरियडिझम. ही झाली त्याची डेफिनेशन आणि ही निश्चितच एक्झामिनेशन मध्ये विचारली जाते. तर ह्या ज्या काही प्लांट्स असतात तर ह्या प्लांट्स जो काही सूर्यप्रकाश आहे तर या सूर्यप्रकाश याची तीव्रता जी आहे, इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण, तर या इंटेन्सिटीवर डिपेंड असते त्यांचा बहर येण्याचा कालावधी या प्लांटच्या. मग या ज्या वनस्पती असतात हायर प्लांट्स, या त्यांचा जो काही फुलं येण्याचा जो कालावधी आहे ज्याला आपण बहर येण्याचा पिरियड म्हणतो, तर हा कशावर डिपेंड असतो, तर सूर्यप्रकाशाची जी काही रिलेटिव्ह लेंथ आहे म्हणजेच लाईट जो काही आहे, तर हा सूर्यप्रकाश डीम लाईट आहे का अतिशय तेजस्वी आहे त्याच्यावर जे काही इल्ड आहे ते डिपेंड असतं, उत्पन्न जे आहे ते डिपेंड असतं. त्याला फोटोपिरियडिझम असं म्हटलं जातं. म्हणजे फोटो मीन्स लाईट, पिरियड मीन्स टाइम लिमिट. त्याच्यानंतर द टर्म फोटोपिरियडिझम वॉज यूज बाय गार्नर अँड ॲलॅड 1920. हे जे दोन सायंटिस्ट आहे गार्नर आणि ॲलॅड यांनी 1920 साली फोटोपिरियडिझम ही टर्म शोधून काढली आणि प्रत्यक्ष ती वापरात आणली. स्टडीइंग फ्लावरिंग बिहेवियर इन प्लांट. आणि हे जे काही वनस्पतींमध्ये फुलं जे काही आहेत तर या फुलांचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचा त्यांनी डीप मध्ये स्टडी केला. मग कोणत्या व्हरायटी त्याच्यात, तर सोयाबीन आणि मेलार्ड, मेरीलँड मॅमॉथ व्हरायटी ऑफ टोबॅको. सोयाबीन ही वनस्पती आणि मेरीलँड मॅमॉथ ही एक व्हरायटी आहे कशाची, तर तंबाखूची. तर त्याच्यावर त्यांनी ते हे जे काही फुलं येतात या वनस्पतींना त्याच्यावर त्यांनी रिसर्च केला. लाईट ॲज अ फॅक्टर ॲज अ 3 ॲस्पेक्ट, क्वालिटी, इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ लाईट. जे मी अगोदरच सांगितलं, फोटोपिरियडिझम ही जी फेनॉमिनॉन आहे तर तिला सगळ्यात महत्वपूर्ण 3 भाग आहेत. ते म्हणजे काय, प्रकाशाची क्वालिटी, गुणवत्ता. सेकंड, इंटेन्सिटी, प्रकाशाची तीव्रता. आणि ड्युरेशन ऑफ लाईट म्हणजे किती कालावधीसाठी सूर्यप्रकाश आहे. बऱ्याच वेळेस ढगाळ वातावरण असतं, मग अशा वेळेस ज्या बर्ड्स असतात त्या फुलत नाही, कळ्यांचं रूपांतर फुलांमध्ये होत नाही डीम लाईट असल्यामुळे. म्हणजे या तिघही गोष्टींचा प्रभाव कशावर पडतो, फ्लावरिंग बिहेवियर ऑफ प्लांटवर.
The next point, blue wavelength of light influences flowering. हे अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य आहे. ब्ल्यू वेव्हलेंथ जी आहे प्रकाशाची, तर ही काय करते, फ्लॉवरिंगवर सर्वात जास्त परिणाम करणारा हा घटक आहे. ऑन द बेसिस ऑफ फोटो पिरियड रिक्वायर्ड फॉर फ्लॉवरिंग प्लांट्स वेअर क्लासिफाईड इन 3 कॅटेगरी. आता फोटो पिरियड जो आहे, तर हा फोटो पिरियड किती कालावधीसाठी असतो त्याच्यानुसार या फ्लॉवरिंग प्लांट या क्लासिफाय केल्या जातात, वर्गीकृत केल्या जातात. कशामध्ये? 3 कॅटेगरीमध्ये. द फर्स्ट वन इज शॉर्ट डे प्लांट, STD in short. After that, long day plant, that is LDP, and day neutral plant, that is DNP. या सगळ्या तिघही वर्डचे शॉर्ट फॉर्म घेतलेले आहे. शॉर्ट डे प्लांट्स. आता शॉर्ट डे प्लांट्स म्हणजे काय, तर दिवसाचा आणि रात्रीचा कालावधी तर सारखाच असतो. मी मागच्या लेक्चरला सांगितलं की 12 घंट्याची रात्र आणि 12 घंट्याचा दिवस, असा टोटल किती आहे, सम किती आहे, 24 आवर्स. मग याच्यामध्ये शॉर्ट डे आणि लॉंग डे असं का म्हटलंय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हिवाळ्यामध्ये आपल्याला कसं वाटतं की दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे, तर त्या उलट उन्हाळ्यामध्ये काय वाटतं, तर दिवस हा खूप मोठा आहे आणि रात्र छोटी आहे. त्याच्यानंतर पावसाळ्याचा जो काही इन बिटवीन कालावधी आहे, तर याच्यामध्ये काय होतंय की दिवस सारखा वाटतो आणि रात्र ही सारखीच वाटते, म्हणजे डे न्यूट्रल. मग अशा ज्या वनस्पती आहे ज्या पावसाळ्यामध्ये असतात, हिवाळ्यात असतात आणि उन्हाळ्यात बहर पावतात, या प्लांट्सला म्हटलं जातं शॉर्ट डे, लॉंग डे, डे न्यूट्रल प्लांट्स म्हटलं जातं. आणि हे लहान दिवस लहान रात्र मोठी असं का, तर ऍक्च्युली सारखाच पिरियड, परंतु सूर्य जो आहे तो क्षितिजावर उन्हाळ्यामध्ये लवकर येतो तर हिवाळ्यामध्ये उशिरा येतो, त्याच्यामुळे आपल्याला तो तसा डिस्प्ले होतो. हे आपण फिजिक्समध्ये 10वीला शिकलो आहोत, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर शॉर्ट डे प्लांट, SDP. The characteristic of short day plant is that flower during winter and late summer when day length is shorter than the critical photo period. मग बघा आता शॉर्ट डे प्लांट्स म्हणजेच कोणत्या वनस्पती, तर ज्या वनस्पती ज्या हिवाळ्यामध्ये बहार येतो ज्यांना, अँड लेट समर. मग बघा म्हणजे अशा वनस्पती की ज्या जवळपास कोणत्या कालावधीमध्ये बहार येतो या झाडांना, तर पूर्ण हिवाळा आणि जो काही समर रिजन आहे, उन्हाळा जो आहे, तर या उन्हाळ्याच्या थोडस सुरुवातीचा कालावधी. व्हेन डे लेंथ इज शॉर्टर दॅन द क्रिटिकल फोटो पिरियड. मग यामध्ये काय होतंय शॉर्ट डे प्लांट्स मध्ये की सूर्यप्रकाशाची जी काही वेव्हलेंथ असते ही कशी असते, शॉर्टर असते ॲज कम्पॅरेटिव्ह क्रिटिकल फोटो पिरियड. आणि क्रिटिकल म्हणजेच आपण काय म्हणतोय की गंभीर परिस्थिती, म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अतिशय उष्णता असते आणि वेव्हलेंथ सुद्धा कशी असते, लॉंगर असते. म्हणजे या गंभीर फोटो पिरियड पेक्षा नक्कीच विंटर आणि लेट समर या कालावधीमध्ये वेव्हलेंथ ही कशी असते, शॉर्टर. आणि अशा कालावधीमध्ये येणारे जे काही त्या प्लांट्सला फुलं आहे अशा वनस्पतींना शॉर्ट डे प्लांट्स म्हटलं जातं. क्रिटिकल फोटो पिरियड इज दॅट लेंथ ऑफ फोटो पिरियड above or below which flowering occurs. जे काही बहार येतात तर या बहार येण्याच्या वरचं तापमान किंवा खालचं तापमान त्याला क्रिटिकल फोटो पिरियड म्हटलं जातं. म्हणजे गंभीर असा हा फोटो पिरियड असतो. Also called long night plants because they required long uninterrupted dark period or night फॉर फ्लॉवरिंग. नंतर याच शॉर्ट डे प्लांट्सला काय म्हटलं जातं, लॉंग नाईट प्लांट सुद्धा म्हटलं जातं. का, कारण यांना डीम लाईट म्हणजेच वेव्हलेंथ ही कशी असायला हवी, स्लोअर किंवा शॉर्टर असायला हवी असं या प्लांट्सला लागत असते. मग अशी प्लांट जी आहे तर ही रात्रीच्या मंद प्रकाशामध्ये सुद्धा झाडांना चांगल्या प्रकारे फुलं देत असतात. म्हणजेच म्हणून यांना म्हटलं जातं की लॉंग नाईट प्लांट्स. बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत की ज्या काय करतात, रात्री त्यांच्या कड्या उमलतात, मंद जो काही लाईट
असतो त्याच्यामध्ये चंद्रप्रकाशात. मग बघा आता, इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड इव्हन बाय फ्लॅश ऑफ लाईट SDP विल नॉट फ्लावर. जर डार्क पिरियड याच्यामध्ये इंटरप्ट जर केलं फ्लॅश लाईटचं तरी सुद्धा या शॉर्ट डे प्लांट्स या उमलत नाही किंवा कळ्या या उमलत नाही या झाडांच्या. मग या शॉर्ट डे प्लांटची एक्झाम्पल कोणती असावी, तर डहालिया, ॲस्टर, टोबॅको, क्रायसॅन्थेमम ज्याला शेवंती म्हणतो आपण, सोयाबीन तिला सायंटिफिक लँग्वेज मध्ये ग्लायसिन मॅक्स म्हटलं जातं, आणि कोकलेबर दॅट इज झॅन्थियम, आणि मॅरीगोल्ड म्हणजे झेंडूची फुलं. थोडक्यात जे हिवाळ्यामध्ये येणारी वनस्पती आहेत ज्यांना फुलं येतात आणि थोडस उन्हाळा लागण्याच्या सुरुवातीचा कालावधी, अशा वनस्पतींना जे फुलं येतात त्यांना म्हटलं जातं शॉर्ट डे प्लांट्स. आफ्टर दॅट वी स्टडी लॉंग डे प्लांट दॅट इज LDP. इन दॅट फ्लावर ड्युरिंग समर, उन्हाळ्यामध्ये येणारा जो काही फुलांचा कालावधी आहे त्याला म्हटलं जातं लॉंग डे प्लांट्स. रिक्वायर्ड लॉंगर ड्युरेशन ऑफ लाईट, आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं मागच्या याच्यात शॉर्ट डे प्लांट्स मध्ये की त्यांना शॉर्टर ड्युरेशन ऑफ लाईट लागतं किंवा त्या रात्री सुद्धा त्या वनस्पतींचे फुलं उमलतात, म्हणजे डीम लाईट सुद्धा त्यांना लागतो. तर याच्यामध्ये काय होतं, रिक्वायर लॉंगर ड्युरेशन ऑफ लाईट दॅन अ क्रिटिकल फोटो पिरियड फॉर फ्लावरिंग. आफ्टर दॅट ऑल्सो कॉल्ड शॉर्ट नाईट प्लांट ॲज दे रिक्वायर्ड शॉर्ट डार्क पिरियड. म्हणजे या ज्या वनस्पती असतात तर यांना रात्रीचा जो काही प्रकाश आहे तर हा शॉर्ट असला तरी चालतो. आफ्टर दॅट व्हेन लॉंग डार्क पिरियड इज इंटरप्टेड बाय अ ब्रीफ फ्लॅश लाईट लॉंग डे प्लांट्स कॅन फ्लावर. बघा, या वनस्पतींमध्ये जो काही लॉंग डार्क पिरियड आहे जर याच्यामध्ये इंटरप्शन म्हणजेच विचलितपणा केला कशाचा, तर फ्लॅश ऑफ लाईटचा, तोही कसा, तर जास्त कालावधीसाठी, ब्रीफ जास्त प्रमाणात, तर या लॉंग डे प्लांट्स फुलू शकतात, फ्लावर येऊ शकतात त्या वनस्पतींना. मग अशा कोणत्या वनस्पती आहेत, पी म्हणजे वाटाणे, रॅडिश मुळा, शुगर बीट, कॅबेज, स्पिनॅच पालक, व्हीट आणि पॉपी प्लांट्स. आफ्टर दॅट द थर्ड पॉइंट इज डे न्यूट्रल प्लांट DNP, also called as indeterminate plant, also called as photo neutral plant. असे याचे सिमिलर वर्ड आहे. शॉर्ट नोट साठी तुम्हाला या तिघही सेंटेन्स मधला एक सेंटेन्स विचारलं तर कॅरेक्टरिस्टिक या असायला हव्यात. दिस प्लांट फ्लावर थ्रू आउट द इयर राऊंड इंडिपेंडंट ऑफ ड्युरेशन ऑफ लाईट फोटो पिरियड. म्हणजे सूर्यप्रकाश हा तीव्र असो किंवा डिम लाईट असो, या वनस्पतींवर त्याचा काही एक परिणाम होत नाही. वर्षभर वार्षिक, वर्षभरामध्ये किती 3 ऋतू असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. या वनस्पतींना काही एक फरक पडत नाही की समर आहे का विंटर आहे, या पद्धतीने. दिस प्लांट फ्लावर थ्रू आउट द इयर, वर्षभर या वनस्पतींना फुलं येत असतात, बहार येत असतो. इंडिपेंडंट ऑफ ड्युरेशन ऑफ लाईट, म्हणजे सूर्यप्रकाशावर त्या डिपेंड राहत नाही. मग आता कोणत्या वनस्पती आहेत अशा, तर त्याचं एक्झाम्पल आहे कुकुंबर, काकडी, टोमॅटो, कॉटन कपाशीचं झाड, सनफ्लावर, सूर्यफूल, मेज, मका आणि बाल्सम रोज. या पद्धतीच्या या वनस्पती आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे फायटोक्रोम. मग ही जी टर्म आहे ही टर्म कोणी ऑब्झर्व केली सर्वात अगोदर, तर हेनरिक अँड बोर्थविक 1952 मध्ये या दोन सायंटिस्टला ही टर्म ऑब्झर्व झाली. व्हॉट इज मीन्स बाय फायटोक्रोम? In that first point is it is photoreversible protein. हे photoreversible protein आहे containing pigment, आणि याच्यामध्ये जे पिगमेंट असतात त्याला काय म्हटलं जातं, फायटोक्रोम म्हटलं जातं. ऑकरिंग इन प्लांट, वनस्पतींमध्ये एक प्रकारचं फोटोरिव्हर्सिबल प्रोटीन असतं
आणि त्याच्यामध्ये दाणेदार पिगमेंट लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला फायटोक्रोम म्हटलं जातं. These proteinaceous pigment phytochrome produced by leucines in two interchangeable form visually PFR and PR. मग बघा, हे जे काही प्रोटीनेशियस पिगमेंट ज्याला आपण फायटोक्रोम म्हटलं, तर ऍक्च्युली हे कुठे याचं प्रोडक्शन होतं, निर्मिती कुठे होते, तर ल्युजेस मध्ये होते. आणि हे जे काही आहे प्रोटीन, तर हे ल्युजेस मध्ये निर्माण झाल्यानंतर याचे इंटरचेंजेबल म्हणजे रिव्हर्सिबल फॉर्म असतात. मग ते रिव्हर्सिबल फॉर्म म्हणजे कोणते, तर PR आणि PFR. मग PR आणि PFR म्हणजे काय असतं, तर PR म्हणजे रेड, फायटोक्रोम रेड, आणि PFR म्हणजेच काय, फायटोक्रोम. P म्हणजे फायटोक्रोम आणि FR चा अर्थ आहे फार रेड, FR फार रेड. या पद्धतीने असं हे रिव्हर्सिबल असतं. आणि ते कशा पद्धतीने दाखवलेलं आहे, तर बघा, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन PR. P मीन्स फायटोक्रोम, R मीन्स रेड लाईट. मग PR जो आहे, तर PR चं कन्व्हर्शन PFR म्हणजे फायटोक्रोम फार रेड लाईट मध्ये कन्व्हर्ट होतंय. हे कोणत्या इंटेन्सिटी मध्ये, तर 660 nm नॅनोमीटर असं रेड मध्ये कन्व्हर्ट होतंय, हे लक्षात घ्या. तर इकडे PFR, या PFR पासून म्हणजे फायटोक्रोम फार रेड या लाईट पासून PR म्हणजे फायटोक्रोम रेड यामध्ये कन्व्हर्शन 730 nm 730 नॅनोमीटर असं फार रेड याच्यामध्ये याच्यापासून PR मध्ये कन्व्हर्ट होतं. आणि हा बायोलॉजिकल ऍक्टिव्ह फॉर्म आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे बघायचंय पुढचा पॉइंट, तो म्हणजे एक्झाम्पलचा. ड्युरिंग डे टाइम म्हणजे दिवसाच्या कालावधीमध्ये, दिवसा PFR म्हणजे फायटोक्रोम फार रेड अक्युमुलेट इन प्लांट्स, वनस्पतीमध्ये हे काय केलं जातं, गोळा केलं जातं. कशाच्या थ्रू, ल्युजेस मध्ये. इट इनहिबिट फ्लावरिंग इन SDP. आणि याचं फंक्शन काय केलं जातं, म्हणजे याचं महत्वाचं फंक्शन काय आहे, तर हा काय करतो, PFR जमा झालेला, तर हा जे काही शॉर्ट डे प्लांट्स आहे यांना इनहिबिट करत असतो, म्हणजे सप्रेस करत असतो. बट इनिशिएट, परंतु कोणाला चालना देतो, तर लॉंग डे प्लांट जे आहे, तर या लॉंग डे प्लांट या इनिशिएट व्हायला, ऍक्सेलरेट होण्यासाठी चालना देण्याचं काम PFR करत असतो. आफ्टर दॅट ड्युरिंग डार्क पिरियड PFR, जेव्हा डार्क पिरियड असतो तेव्हा फायटोक्रोम फार रेड हा कशात चेंज होतो, तर फायटोक्रोम रेड मध्ये चेंज होतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर स्टिम्युलेट किंवा प्रोमोट केलं जातं फ्लावरिंग शॉर्ट डे प्लांट्स मध्ये, आणि लॉंग डे प्लांट या काय होतात, तर इनहिबिट केल्या जातात, सप्रेस केल्या जातात. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे मॉर्फोजेनेसिस. मग मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय, कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम इज कॉल्ड फोटोमॉर्फोजेनेसिस. मग फोटो मीन्स लाईट, मॉर्फोजेनेसिस मॉर्फोलॉजी आपण बघितलं होतं. मग कधीही खूप मोठा शब्द असला तर त्याची तोडफोड करायची म्हणजे लवकर लक्षात येतं. फोटो मीन्स लाईट, मॉर्फो दॅट इज स्ट्रक्चरल अपीअरन्स, दॅट इज शेप, साईज, कलर etc. जेनेसिस दॅट इज प्रोडक्शन. मग आता आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचं आहे की हे जे काही मॉर्फोजेनेसिस टर्म आहे, तर ही कशा पद्धतीने केली जाते किंवा कशाला म्हटलं जातं, कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम. जे काही वनस्पतींचं शेप आहे, साईज आहे, कलर आहे, व्हॉल्यूम आहे, ड्राय वेट आहे, लेंथ, ब्रीथ, हे जे काही आहे, जे आपल्याला विथ नेक आईज कॅरेक्टरिस्टिक दिसतात, फॅक्टर्स दिसतात, तर यांचं कंट्रोलेशन कोणाच्या ताब्यात असतं, तर प्रकाशाच्या, लाईटच्या आणि फायटोक्रोम जो आपण पिगमेंट बघितला
तर यांच्या ताब्यात असतं. प्रोटीनेशियस पिगमेंट ज्याला फायटोक्रोम म्हटलं आपण, तर या दोन महत्वाच्या फॅक्टरच्या ताब्यात मॉर्फोजेनेसिस जे काही आहे प्लांटचं हे कंट्रोल केलं जातं आणि या टर्मला काय म्हटलं जातं मग फोटोमॉर्फोजेनेसिस म्हटलं जातं. सेकंड पॉइंट इज photomorphogenesis involve inhibition of stem elongation, differentiation of chloroplast, accumulation of chlorophyll and expansion of leaves. मग या फोटोमॉर्फोजेनेसिस याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं, कशाचा समावेश होतो, तर इनहिबिशन ऑफ स्टेम इलॉंगेशन, जो काही झाडाचं खोड आहे बुंधा ज्याला म्हणतो त्याची लेंथ इलॉंगेशन ही किती असायला हवी, तर ती व्यवस्थित कंट्रोल करायचं सप्रेस करायचं काम या फोटोमॉर्फोजेनेसिस द्वारे केलं जातं. डिफरन्सिएशन ऑफ क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोप्लास्ट जो आहे सगळ्यात महत्वाचा फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारा घटक, मग याचं डिफरन्सिएशन केलं जातं. नंतर अक्युमुलेशन ऑफ क्लोरोफिल हा सुद्धा फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारा घटक, याचं अक्युमुलेशन केलं जातं, गोळा केलं जातं. आणि एक्सपान्शन ऑफ लिव्हजेस जे आहे पानांचा आकार हा एक्सपांड केला जातो, मोठा केला जातो. त्याच्यानंतर इट कॅन बी इंड्यूस बाय फार रेड अँड ब्ल्यू लाईट. आणि त्याचबरोबर ह्या ज्या टर्म्स आहेत किंवा वरच्या कॅरेक्टरिस्टिक आहे तर या कशा पद्धतीने हँडल केल्या जातात, तर फार रेड आणि ब्ल्यू लाईट याच्या सहाय्याने. आता आपण या लेक्चरला जे काही पॉइंट्स बघितले, फोटो पिरियडिझम, त्याच्यानंतर फोटो पिरियडिझम मध्ये 3 महत्वाचे टॉपिक बघितले आपण, ते म्हणजे कोणते, तर शॉर्ट डे प्लांट्स, त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट्स, त्याच्यानंतर डे न्यूट्रल प्लांट ऑल्सो कॉल्ड एज इनडिटर्मिनेट प्लांट और फोटो न्यूट्रल प्लांट. त्याच्यानंतरचा टॉपिक बघितला आपण फायटोक्रोम. मग फायटोक्रोम इज नथिंग बट द प्रोटीनेशियस पिगमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं फोटो पिरियडिझम, शी रिलेटेड टॉपिक फोटोमॉर्फोजेनेसिस. त्याच्यानंतर आता पुढचे जे टॉपिक आहे तर ते टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. धन्यवाद.